नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा तुझं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे झेप यशाची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत. याआधी सुद्धा मी तुमचे काही लेक्चर घेतलेले आहेत, त्यामध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न उत्तरे घेतलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी सर्वात आधी तो व्हिडिओ बघून घ्या. ग्रुप डीच्या एक्झामकरिता 45 प्रश्न सामान्य ज्ञान या विषयावरती विचारले जाणार आहेत. तर त्यामुळे तुम्हाला या विषयाला रिव्हिजन देणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर बघा, मी तुमच्याकरिता 1200 प्रश्नांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. यामध्ये आरोग्य विभागासंबंधी जेवढेही बेसिक प्रश्न आहेत तेवढे सर्व या 1200च्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांनी हा बघितला नसेल त्यांनी बघून घ्या, कारण की हा व्हिडिओ ग्रुप डीच्या एक्झामकरिता खूप महत्त्वाचा आहे. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एक्झामला जाण्याआधी जरूर हा व्हिडिओ बघून घ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. त्याआधी ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, तुमच्याकडे आता 2 दिवस राहिलेले आहेत. तर या 2 दिवसामध्ये तुम्ही 20 टेस्ट पेपर सोडवू शकता. आम्ही आमच्या ॲपवरती 20 टेस्ट पेपर अपलोड केलेले आहेत आरोग्य विभाग ग्रुप डी करिता, आणि या 20 टेस्ट पेपरमुळे तुम्हाला भरपूर फायदा होईल. आणि या 20 टेस्ट पेपरमुळे तुमची रिव्हिजनसुद्धा होईल आणि तुमचा एक्झाममध्ये स्कोअरसुद्धा वाढेल. तर या कोर्सची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच ॲपची जी लिंक आहे तर ती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न: खालीलपैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 बुधभूषण. हा जो ग्रंथ आहे हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये आहे. तसेच हा 2 खंडामध्ये लिहिलेला आहे. आणि या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, त्याचे काय नियम असावेत याचे जे विवेचन आहे ते या ग्रंथामध्ये त्यांनी केलेले आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2: महाराष्ट्र दलित पॅंथरची स्थापना कोणत्या साली झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 29 मे 1972 रोजी दलित पॅंथरचा जन्म झाला. कधी? 29 मे 1972. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3: स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. असं स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव आहे. तुम्हाला एक्झाममध्ये मूळ नावावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर बघा, हैदराबाद स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजेच कोण? स्वामी रामानंद तीर्थ. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4: एक गाव एक पाणवठा ही चळवळ रिकामी जागा या समाज सुधारकांनी सुरू केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 बाबा आढाव. बाबा आढावचं पूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव. पुण्याचे निवासी असलेले बाबा आढाव हे असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून परिचित आहेत. ते सत्यशोधक चळवळीचे किंवा विचारांचे नेते समजले जातात. तसेच बाबा आढाव हे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते सुद्धा आहेत. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5: भारतीय घटना समितीचे पूर्ण वेळ अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारतीय घटना समितीचे पूर्ण वेळ अध्यक्ष विचारलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता तुम्हाला भारतीय घटना समितीवरती सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, भारतीय संविधानावरती. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही व्यवस्थित करून जा. तर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते ते घटनातज्ञ व मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर BN राव हे घटनात्मक सल्लागार होते. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री. त्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद हे त्यावेळेस शिक्षण मंत्री होते. त्यानंतर C राजगोपालचारी हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. तर बघा, अशा प्रकारचे प्रश्न व्यवस्थित करून जा. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6: रिकामी जागा या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनातून इसवी सन 1857चा उठाव म्हणजे शिपाई गर्दी होय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 न.र. फाटक. या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनातून इसवी सन 1857चा उठाव म्हणजे शिपाई गर्दी. तर न.र. फाटक हे मराठी प्राध्यापक, प्रकांड पंडित, पत्रकार, चरित्रलेखक, इतिहास संशोधक, मराठी संत वाङ्मयातील चिकित्सक व साहित्य समीक्षक होते. 1937 साली विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष सुद्धा झाले होते. आणि हैदराबाद येथे 1947 साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते. हे पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न,
प्रश्न क्रमांक 7. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, 1927ला. महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह हा 20 मार्च 1927 या दिवशी झाला आणि हा दिवस समता दिन तसेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिन? समता दिन आणि सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला हा सत्याग्रह होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कधी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, 1875ला. 10 एप्रिल 1875 रोजी मुंबईतील काकळवाडी येथे आर्य समाजाची स्थापना झाली आणि आर्य समाज हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापिलेला एक धार्मिक संप्रदाय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कधी करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, 1936ला. 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्यात आली. स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजे इंडिपेंडंट लेबर पार्टी. याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 साली केली. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झाममध्ये असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायासह कोणत्या तारखेस बौद्ध धर्म स्वीकारला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, 14 ऑक्टोबर 1956ला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसह या तारखेस बौद्ध धर्म स्वीकारला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. इसवी सन 1898 मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, ॲनी बेझंट यांनी. इसवी सन 1898 मध्ये सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना वाराणसी येथे ॲनी बेझंट यांनी केली होती. त्यानंतर हे विद्यालय मदन मोहन मालवीय यांना देण्यात आलं आणि 1915 मध्ये मालवीय यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. भारताच्या भूदान चळवळीचे जनक? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3, विनोबा भावे. भारतीय भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही 18 एप्रिल 1951ला सुरू केली. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13. इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, अवंतिकाबाई गोखले. या मराठी लेखिका होत्या. यांनी महात्मा गांधी यांचे चरित्र लोकमान्य टिळकांच्या प्रस्तावनेसहित प्रकाशित केले आणि परिचारिकेचे शिक्षण यांनी घेतलेले होते. कोणी? अवंतिकाबाई गोखले यांनी. अवंतिकाबाईंनी महिला आरोग्य व अन्य क्षेत्रातही काम करण्यासाठी हिंद महिला समाजाची स्थापना केली होती. यांचा मिठाच्या सत्याग्रहात एकमेव महाराष्ट्रीयन महिला म्हणून समावेश होता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. रिकामी जागा यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली. तर बघा हा जो प्रश्न आहे याविषयी मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेस नेमकं काय झालं होतं वगैरे. तर त्यामध्ये मी काही पॉईंट तुम्हाला सांगितलेला आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली होती. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. रिकामी जागा या मोगल सम्राटाने धूम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4, औरंगजेब. पुढचा प्रश्न. इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1, 1860ला. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17. जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2, कुसुमाग्रज. आणि ही कविता कोणती आहे माहिती आहे तुम्हाला? रक्ताचे नस ओघळ सुकले अजूनही क्रुसावरचे विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता. तर बघा अशा प्रकारची ही जालियनवाला बाग कविता आहे आणि ही कोणी याचे कवी कोण आहेत? तर कुसुमाग्रज. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. जगन्नाथ शंकर शेठ,
बॉम्बे असोसिएशन, बाळ गंगाधर टिळक व ॲनी बेझंट, होम रूल चळवळ, त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले, चतुसूत्री कार्यक्रम आणि दादाभाई नौरोजी संपत्तीचे अपहरण. तर यापैकी पर्याय 3 हा चुकीचा पर्याय आहे. तर बघा, चतुसूत्री हा कार्यक्रम कोणी दिला? तर लोकमान्य टिळकांनी. इंग्रजी सत्तेविरोधात लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, स्वराज, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतुसूत्री कार्यक्रम दिला. तर आपलं उत्तर पर्याय 3 चुकीचा पर्याय. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19. सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 लॉर्ड बेटिंग. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20. इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सनदी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण? 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. तर यापैकी पर्याय क्रमांक 3 सत्येंद्रनाथ टागोर हे याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 नर्मदा नदीच्या किनारी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. अजिंठा व वेरूळ लेण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या कथा चितारलेल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 जातक. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण कोणी केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 ताराबाई शिंदे यांनी. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. दीनबंधू म्हणून कोण ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 चार्ल्स फ्रियर अँड्र्यूज यांना दीनबंधू म्हणून ओळखले जाते आणि हे एक धार्मिक नेते होते, तसेच समाज सुधारक सुद्धा होते आणि हे महात्मा गांधीजींचे खूप जवळचे अनुयायी होते. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 25. स्वदेशी चळवळ केव्हा सुरू झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 1905 ला. 7 ऑगस्ट 1905 ला स्वदेशी चळवळ सुरू झाली. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 आचार्य कृपलानी. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आचार्य कृपलानी हे होते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 बहलोल लोधी यांनी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 RC दत्त. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय 3 1927 ला. त्यानंतर अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 1904 ला. तर तुम्हाला बघा स्थापना जे वर्ष असतात तर ते एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, तर ते व्यवस्थित रीड करून जा, कारण की यामध्ये कन्फ्युजन भरपूर होते. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. रास्त गोपतार म्हणजे खरी बातमी या नावाचे साप्ताहिक काढले कोणी काढले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 दादाभाई नौरोजी यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 प्रार्थना समाज. या सामाजिक संस्थेचा हा उद्देश होता. कोणता? भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1 महात्मा फुले यांनी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34. दादाभाई नौरोजींनी कोणता सिद्धांत मांडला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संपत्तीचे अपहरण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 35. कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 अनुताई वाघ यांनी. त्यानंतर पंचशील करारावर सर्वप्रथम सही करणारे 2 देश कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 भारत आणि चीन. 28 एप्रिल 1954 या दिवशी तिबेटवरील हा करार आहे. कोणता? पंचशील करार. आणि या करारावर प्रथम सही करणारे 2 देश कोणते? भारत आणि चीन. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 37.
खालीलपैकी कोणती व्यक्ती दलित साहित्य चळवळीशी संबंधित नाही? आपल्याला 4 पर्याय आहे दिलेले. प्रकाश खरात, वामन निंबाळकर, अविनाश डोळस, रमेश ढसाळ. तर बघा यापैकी पर्याय क्रमांक 4 रमेश ढसाळ हे जे व्यक्ती आहेत हे दलित साहित्य चळवळीशी संबंधित नाही. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 38. सन 1998 साली शेतकऱ्यांनी कोणाच्या पुढाकाराखाली किसान सभा या संघटनेची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराखाली किसान सभा या संघटनेची स्थापना केली. आणि कोणी? तर शेतकऱ्यांनी 1998 साली. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 39. 19व्या शतकाच्या उत्तरार्ध इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर भात आणि गहू याच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1757. पर्याय क्रमांक 2. प्लासीची लढाई ही 23 जून 1757 या वर्षी झाली. 23 जून ही तारीख सुद्धा लक्षात ठेवा. 23 जून 1727. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तीनही गोलमेज परिषदात भाग घेतला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच BR आंबेडकर. हिंदुस्थानच्या संविधानाविषयी चर्चा करण्याकरिता भरलेल्या इंग्लंडमधील ह्या 3 परिषदा म्हणजेच गोलमेज परिषद. आणि पहिली जी परिषद होती म्हणजेच पहिली गोलमेज परिषद ही 6 नोव्हेंबर 1930 रोजी सुरू झाली आणि ती 19 जानेवारी 1931 पर्यंत चालू होती. 1931 पर्यंत. त्यानंतर दुसरी जी गोलमेज परिषद होती तर ती 1 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 दरम्यान झाली. कधी? 1931लाच झाली ती, पण 1 सप्टेंबर ते 1 डिसेंबर या दरम्यान झाली. त्यानंतर बघा तिसरी जी गोलमेज परिषद होती ही 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932ला संपली. म्हणजे 17 नोव्हेंबर 1932ला सुरू झाली आणि 24 डिसेंबर 1932ला ती संपली. तर बघा ह्या 3 अशा गोलमेज परिषदा या वर्षी झालेल्या आहेत आणि या 3ही गोलमेज परिषदामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाग घेतला होता. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 42. रिकामी जागा हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. तर बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. तर अशाच प्रकारच्या प्रश्नांची आपण व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस करणार आहोत. आता एक्झामला 2च दिवस राहिलेले आहेत. तर या 2 दिवसांमध्ये मला जेवढे जास्त पॉसिबल होतील तेवढे जास्त व्हिडिओ मी घेण्याचा प्रयत्न करेन. तर ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जर तुम्हाला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सुद्धा विचारू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलेलं तर त्यांनी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या. त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टेलिग्राम चॅनल तुमच्यासाठी केलेले आहेत आणि या टेलिग्राम चॅनलवरती आज आम्ही तुम्हाला टेस्ट पेपर देणार आहोत ग्रुप डी करिता. तर जो 100 प्रश्नांचा पॅटर्न आहे तर तो या टेलिग्रामवरती तुम्हाला PDF स्वरूपात मिळून जाईल. या 2 दिवसामध्ये तुमची त्या पेपरमुळे सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाईल. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.